ग्रामीण भागातल्या उच्च शिक्षित नव्या पिढीचा जसा शहरांकडे लोंढा येतोय तशी खेडी ओस पडताना दिसतायत। पण काही तरुण याला अपवाद ठरताना दिसतायत। शेतकऱ्यांच्या उच्च शिक्षित मुलांची मातीशी नाळ असल्यानं ती शेतीकडेही येताना दिसतायत। शेती करण्याच्या त्यांच्या कल्पना मात्र आधुनिक होत चालल्यात। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या निमगाव जाळीच्या अतुल जोंधळे या बांधकाम अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या तरुणानं गटशेतीच्या माध्यमातून हायटेक शेतीला सुरुवात केली आहे। सध्या त्यांच्याकडे 20 गुंठ्यांवर हरितगृहात रंगीत सिमला मिरचीचं पीक आहे। यापासून त्यांना 6 महिन्यात 13 लाखांचं उत्पन्न मिळालंय। यातून त्यांचा उत्पादन खर्च निघालाय, तर येणाऱ्या 6 महिन्यात त्यांना किमान 10 ते 14 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहोत। इस्रायलला न जाता इस्रायलच आपल्या एका भारतामध्ये कसं वसावता येईल, एक छोटंसं इस्रायल कसं तयार करता येईल याचा विचार तरुणांनी करावा। आणि हे जर तरुणांनी जर ठरवलं तर त्याच्यामध्ये काही अवघड नाही। बांधकाम अभियांत्रिकीची पदवी घेत असतानाच गेल्या वर्षी अतुल जोंधळेंनी शेतीत उडी मारली। अतुल यांनी नोकरीऐवजी गावात येऊन शेती करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती। कंपनीमध्ये मला 20,000 रुपये पेमेंट होतं, परंतु वडिलांची अशी इच्छा होती का मी आपली असलेली घरची शेती आधुनिक पद्धतीने किंवा हायटेक पद्धतीने करावी आणि येथेच रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा। त्या उद्देशाने मी नोकरी सोडून आता हायटेक शेतीकडे वळालेलो आहे। नोकरी सोडून ज्यावेळेस मी गावी आलो त्यावेळेस मला प्रकर्षाने जाणवलं की जर हायटेक शेती करायची ठरली तर त्याला येणारा जो सुरुवातीचा इनिशियल कॉस्ट आहे ती खूप प्रमाणात आहे। आणि ही इनिशियल कॉस्ट एक सर्वसामान्य शेतकऱ्यांना आवाक्याच्या बाहेरची होती। मग त्या अनुषंगानं मी गावातील काही तरुण शेतकरी जे उच्च शिक्षित होते त्यांना हाताशी घेऊन एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हायटेक शेतीचा विचार करू लागलो। शेतीकडे येत असताना सगळ्यांनी अतुल यांना हिणवलं, पण अतुलच्या वडिलांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना भक्कमपणे प्रोत्साहन दिलं। त्यामुळे अतुल यांनी हायटेक शेती करण्याचा निर्धार पक्का केला। मग त्यांनी तळेगावच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेतलं आणि हरितगृहातल्या शेतीला सुरुवात केली। माझं पॉलीहाऊस 15 जुलैला प्लांटेशन झालं। 15 जुलैनंतर 1 ऑक्टोबरला फर्स्ट हार्वेस्टिंग सुरुवातीची पहिली कापणी माझी फळांची झाली। त्यानंतर ती चालू असताना आज साधारण 6 ते 6.5 महिने माझ्या या प्लॉटमध्ये कलर कॅप्सिकम आहे। 15 जुलैला याची कलर कॅप्सिकमचं प्लांटेशन झालेलं आहे आणि साधारण 6 ते 6.5 फूटपर्यंत हे झाड वाढलेलं आहे आता। आणि याला इनलाईन ड्रिप वापरलेलं आहे आपण या पद्धतीचं। झाडाची उंची 8 ते 8.5 फुटापर्यंत गेलेली आहे। याप्रमाणे फळं कलर कॅप्सिकम लागलेले आहे। साधारण एका झाडाला 8 ते 9 फळांचं सेटिंग आता आहे या क्षणी। अतुल यांनी गटाच्या माध्यमातून हायटेक शेतीला सुरुवात केली। आज त्यांच्या गावातले 17 तरुण शेतकरी 28 हेक्टरवर हरितगृहातली शेती करतायत। सिमला मिरचीच्या शेतीमध्ये त्यांना सगळी कामं काळजीपूर्वक करावी लागतात। झाडाच्या वाढीच्या प्रोसेसमध्ये झाडाचं पॉलीहाऊसमधलं सगळ्यात महत्त्वाचं काम मिरचीचं म्हणजे टर्निंगचं, झाडाला आकार देणे। तर ह्या पद्धतीनं झाडाला आकार दिला जातो। जेणेकरून झाड सरळ वाढतं आणि फळ वाढल्यानंतर ते झाड मोडत नाही, वाढत असतं। तर त्या झाडामध्ये थिनिंग हा एक प्रकार असतो, जे उपफांद्या फुटतात। पेऱ्यावरती एकच फळ धरायचं आणि बाकीच्याच फांद्या खोडून टाकायच्या, हा याचा मेन उद्देश असतो। अतुल जोंधळेंच्या 20 गुंठे हरितगृहात 100 बेड बनवण्यात आले, तर यामध्ये 6000 सिमला मिरचीची रोपं आहेत। ड्रिप वापरलेलं आहे, तर ह्या बेडचे अंतर साधारणतः 90 सेंटीमीटर आहे। तसेच या 2 पातमधला अंतर 50 सेंटीमीटरचा आहे व खालचा बेस जो आहे बेडचा तो 100 सेंटीमीटरचा आहे। तसेच हे जे बेडचं लांबी आहे ही बेडची लांबी 16 मीटरची लांबी आहे। एका बेडवरती साधारण 50 झाडं आहेत। आजवर हरितगृहांची उभारणी आणि उत्पादन हाती येईपर्यंत त्यांना 20 लाख रुपये खर्च आलाय। यापैकी त्यांना 7 लाख रुपयांचं अनुदान मिळालंय, तर आतापर्यंत त्यांनी 13 लाख रुपयांची मिरची विकली आहे। यातून त्यांचा उत्पादन खर्च निघून गेलाय। येणाऱ्या काळात मिरचीचं मिळणारं अंदाजे 10 ते 14 लाखांचं उत्पादन त्यांच्यासाठी नफा असणार आहे। साधारण आतापर्यंत खतांना जे आपण खतं वापरलेले सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्हींचा मिळून विचार केला तर मला 1 लाखाची खतं लागलेली आहे। साधारण 45 ते 50 हजार रुपयांची सेंद्रिय आणि रासायनिक असे दोन्ही यांच्या औषधांचा खर्च झालेला आहे। तसेच मजुरीसाठी
4 लेबर, मम्मी आणि मी असे 5 जण आम्ही काम करतो, 5-6 जण काम करतो. तर ते 4 लेबरचा आत्तापर्यंतचा खर्च जवळपास 70 ते 80 हजार रुपये झालेला आहे. माझा आत्तापर्यंतचा पिकाचा खर्च लागवडीनंतरचा साधारण 4 ते 4.5 लाख रुपये आत्तापर्यंतचा झालेला आहे. त्यामध्ये मी साधारणतः एक 13 लाख रुपये माझे आत्तापर्यंत मिरचीचे झालेले आणि 13मधनं 4.5 ते 5 लाख रुपये जर गेले तर राहिलेले 8 लाखाचा माझा हा निव्वळ नफा आहे. अतुल जोंधळेंनी उभारलेल्या हरितगृहामुळे गावातल्या तरुणांना काहीतरी नवं करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं गावातल्या शिवप्रेमी पतसंस्थेच्या उपाध्यक्षांना वाटतंय. गावातील वातावरण पूर्णपणे पारंपरिक शेतीवर अवलंबून असल्यामुळे नंतर हे गट तयार झाल्यानंतर गावामध्ये हरितगृह तयार झाली, शेतीला एक जोडधंदा मिळाला. या जोडधंद्यामुळं जास्तीत जास्त युवक ह्या हरितगृहाकडे वळाली. त्याच्यामुळं शहराकडे जाणारा जो लोंढा होता, हा लोंढा या हरितगृहामुळं जास्तीत जास्त उत्पन्न वाढल्यामुळं हा लोंढा थांबला आहे. जास्तीत जास्त युवक ह्या हरितगृहाकडे वळाले आहेत. आज निमगाव जाळीत 3 गटांच्या माध्यमातून जवळपास 17 तरुण शेतकरी सिमला मिरची, डच गुलाबाची शेती करतायत. तालुक्यामध्ये गट शेतीतून मोठ्या प्रमाणावर पॉली हाऊस आणि वेगवेगळ्या कृषी क्षेत्राचा विकास होत आहे. त्याच्यामध्ये निमगाव जाळीमध्ये पॉली हाऊसचा एक चांगला ग्रुप उभा झालेला आहे. त्याच्यातून श्री बाळासाहेब जोंधळे यांचे चिरंजीव अतुल हे स्वतः इंजिनियर पदवीधारक असूनसुद्धा त्यांनी कृषी तंत्र घेऊन चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो हे सिद्ध केलेलं आहे. गटशेती आणि अतुलच्या धाडसामुळे आमचं आयुष्य बदलल्याची भावना गावातल्या तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 3 गट आहे असेच पॉलिहाऊसचे आणि ह्या गटामुळे असा एक फायदा झाला की समजा एखाद्याला काही अडचण आली मार्केटिंगची असेल किंवा मग खरेदी विक्री संदर्भात सर्वामध्ये म्हणजे एकमेकांच्या सहकार्यानं जे होतं ते एकलपही असला एकटा कोणी किंवा दोघं जरी असले तरी होऊ शकत नाही. ते एकत्र आल्याने हे गटांमुळे भरपूर फायदा झाले आम्हाला आणि ह्या गटामुळं आम्हाला ही प्रेरणा आली आहे पॉलिहाऊसची आणि हे पॉलिहाऊस म्हणजे माझ्या जीवनातलं एक टर्निंग पॉईंट झालेलं आहे. एकमेकाचं सहकार्य मिळतं, बरंचसं मार्गदर्शन मिळतं. एकमेकाचं काय अडचणी असतील तर त्या सोडवायला मदत होती, मार्केटिंगला मदत होती. मार्केट कुठं आहे, कसं आहे, काय आहे किंवा त्याचे भाव, कुठला व्यापारी चांगला आहे, या सर्व माहिती मिळतात. गटाच्या याच्यात माध्यमातून सगळ्यात उत्तम म्हणजे सहकार्य आणि मार्केटिंगला फार महत्त्वाचं एकमेकाचं सहाय्य होतं. गटानं शेती केल्यास भविष्यात शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याची भावना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गटामार्फत हे सगळं करण्यामागं धोरण एकच होतं की निविष्ठा खरेदीपासून तर थेट विपणनापर्यंत, ज्याला आपण बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज म्हणतो, ह्या दोन्ही गोष्टींची सांगड अतिशय उत्तमरित्या गटामार्फत घालता आली. निविष्ठांची खरेदी असो, रोपांची खरेदी असो, औषधांची खरेदी असो किंवा स्ट्रक्चरसाठी GI पाईपची खरेदी असो, प्लॅस्टिक शीटची खरेदी असो, ह्या ठिकाणी बार्गेनिंग करणं शेतकऱ्यांना सोयीस्कर झालं. त्याचबरोबर विपणन करताना खरेदीदारांना जे काही ढोबळी मिरची असेल, डच गुलाब असेल, यासारख्या गोष्टींचे जे काही खरेदीदार आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर क्वांटिटी एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळं त्यांनाही निमगाव जाळीतून खरेदी करणं, माल उचलणं सोयीस्कर गेलं. निमगाव जाळी असो किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात कमी शिकलेल्यांनी शेती करावी असा समाजात समज आहे. तो समज अतुलसारखे तरुण बदलताना दिसत आहेत. त्याचं शिक्षण झालं नाही, त्यांना शेती करायचा हा आमच्या गावातला आणि आसपासचा इथला समज होता. परंतु आल्यानंतर सगळ्याच म्हणजे माझे वडील आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब हे 2 व्यक्ती जर सोडले तर मला असं एकही व्यक्ती भेटला नाही की तू जे करतोय ते योग्य करतोय म्हणणारा, तू तुझं आयुष्य बर्बाद करून राहिला असं म्हणणारे मला सगळे आत्तापर्यंत भेटला. सगळ्यात मोठी माझी आत्तापर्यंतची अडचण ती होती. मला सपोर्ट कुणीच केला नाही. परंतु ज्यावेळेस माझं उत्पादन चालू झालं त्यावेळेस लोकांचे डोळे जरा थोडेसे मोठे व्हायला लागले का हा पोरगा काहीतरी वेगळाच करून राहिला म्हणून. कारण एक जणांनी मला एका गावातील एक सुशिक्षित माणसाने मला सांगितलं होतं का तुझ्या वावराची किंमत किती आहे, 20 गुंठे. मी त्याला हळूच मोकळ्यापणाने सांगितलं की 10 लाख रुपये आहे. त्यानं मला सांगितलं तू खर्च किती केला. मी त्याला उत्तर दिलं 20 लाख रुपये. त्यानं मला आनंदाने सांगण्याऐवजी तो मला एकच म्हटला, भाऊ तू जर फेल झाला तर तुला 10 लाखासाठी म्हणजे जे 20 गुंठे क्षेत्रावर तू इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यासाठी आणखीन 20 गुंठे विकावं लागेल. म्हणजे मला प्रेरणा देण्यास सोडून मला सगळ्यांनी की तू एक क्षेत्र सोडून तू काहीतरी 5,000 10,000ची नोकरी कर याच सगळे सांगत आले. अतुलला शेतीत आणण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. अतुलनं शेतीत येऊन भविष्याचा वेध घेतल्याचं त्याच्या वडिलांना वाटतंय.
नोकरी करत असताना 20,000 रुपये पेमेंट होतं त्याला, परंतु एक आधुनिक पद्धतीने शेती करावी म्हणून त्याला आपण इथं शेतीत घरी बोलावलं आणि त्याने चांगल्या पद्धतीने शिमला मिरचीचं उत्पादन लक्ष दिलं आणि चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन घेऊन राहिलेलं आहे. आज मी त्याला त्याचं 14 टन आपण माल काढलेला आहे. साधारण त्याचे 13 लाख रुपयेपर्यंत आम्हाला पैसे पण मिळालेले आहेत त्याचे. आणि एक माझी सगळ्याच तरुणांना अशी विनंती आहे का आधुनिकतेकडे वळून ग्रामीण आधुनिकतेकडे वळून जास्तीत जास्त कमी खर्चात उत्पादन मिळवायचं असेल तर या हायटेक शेतीच महत्त्वाची आहे. म्हणून सगळ्याच तरुणांनी याकडे वळावं. जगातले सर्वाधिक तरुण असलेल्या भारत देशानं शेतीतून प्रगती साधण्याकडे लक्ष द्यायला हवं असं अतुलला वाटतंय. या प्रत्येक शेतकऱ्याला आज जर महाराष्ट्राचा विचार किंवा देशाचा विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा प्रत्येक मुलाकडे आज 1 एकर 2 एकर शेती आहे, परंतु शेतीतून काही मिळत नाही म्हणून ते नोकरीकडे जातात. तर तो विचार न करता आपण आपल्याच घरी असलेली स्वतःची शेती कसावी व एक हायटेक पद्धतीनं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतीमध्ये कसं अवलंबता येईल, त्याच्यामुळे आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा कसं नाव होईल याचा सगळ्यांनी विचार करावा. व आज शेतीमध्ये खूप काही करण्यासारखं आहे. बराक ओबामा भारत भेटीवर येऊन गेले, त्यांनीही त्यांच्या भाषणामध्ये तरुणांचा उल्लेख केला का भारत हा तरुणांचा देश आहे. परंतु तरुणांचा देश असं न मानता तरुणांनी जर यात शेतीमध्ये जर आले तर देशाचा विकास दर हा नक्कीच जास्त वेगाने वाढण्यास प्रयत्न होईल. आज देशातल्या तरुणांना आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती सोडायची आहे हे वास्तव आहे, पण हायटेक तंत्राचा वापर करून शेतीतूनच प्रगती साधली जाऊ शकते याचा आत्मविश्वास अतुलसारख्या तरुणांकडे आहे. त्यामुळे शेतीबाबतचं चित्र भविष्यात नकारात्मक नक्कीच नसेल. ज्या मातीतनं मी घडलो, लहानपणापासून माझे वडील मम्मी ही शेतकरी आहेत आणि त्या शेतीवरती आज एक हायटेक पद्धतीची शेती साकार करताना आणि गावामध्ये असं कुणालाही वाटलं नव्हतं का अशा इतक्या उत्तुंग प्रकारे शेती होऊ शकते. गंगाधर गीते, साम टीव्ही, निमगाव जाळी, अहमदनगर.